श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. चौथी पुढे सांगू लागले. जन्मेजयाने असे सांगितल्यावर नंतर यज्ञमंडप तयार करण्याच्या उद्देशाने ऋत्विजांनी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे भूमीची मोजणी केली. वेदांमध्ये पारंगत असलेल्या आणि महाबुद्धिमान अशा त्या ऋत्विजांनी अपार ऐश्वर्याने युक्त असलेल्या द्विजगणांनी गजबजून गेलेल्या धनधान्य समृद्धीने युक्त असलेल्या आणि ऋत्विजांनी भूषविलेल्या यज्ञमंडप आपल्या इच्छेप्रमाणे तयार करून घेतला आणि सर्पसत्राच्या सिद्धीसाठी त्यांनी राजाला दीक्षा दिली. सर्पसत्राला प्रारंभ होणार इतक्यात यज्ञमंडपाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच यज्ञाला विघ्न करणारे एक मोठे निमित्त घडून आले. वास्तुविद्येमध्ये पारंगत असलेला महाबुद्धिमान स्थपती म्हणजे कारागीर, सूत्रधार, पौराणिक सूत तेथे उपस्थित झाला आणि म्हणाला, ज्या ठिकाणी व ज्या काळी जमिनीचे यज्ञमंडपासाठी मापन करण्यात आले त्या ठिकाणाचे आणि त्या काळाचे विशिष्ट गुण लक्षात घेता मला असे खात्रीने वाटते की हा यज्ञ सिद्धीला जाणार नाही आणि एक ब्राह्मण या अनर्थाला कारण होणार आहे. यज्ञाची दीक्षा घेण्यापूर्वीच राजाला हे कळल्यामुळे कोणत्याही अपरिचित माणसाला आत सोडू नकोस अशी त्याने आपल्या द्वारपाळाला सक्त ताकीद देऊन ठेवली. सौती म्हणाला, सर्पसत्राच्या रक्षणाची व्यवस्था केल्यानंतर यज्ञविधीला सुरुवात झाली आणि ऋत्विज आपापली नेमून दिलेली कामे विधीप्रमाणे करू लागले. त्यांनी कृष्ण वस्त्रे परिधान केली. होमातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे त्यांचे नेत्र तांबडे लाल झाले. त्या परिस्थितीत सर्व नागांच्या काळजांचा थरकाप करीत त्यांनी प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये आहुती देण्यास सुरुवात केली आणि सर्व सर्पांना त्यांनी मंत्रसामर्थ्याने अग्नीच्या रोखाने खेचून आणले आणि ते सर्प केविलवाणी तडफड करीत परस्परांना हाका मारीत थरथरत फुटकार टाकीत आणि एकमेकाला विळखा घालीत त्या प्रदीप्त अग्नीमध्ये झडप घालू लागले. कोणाच्या शेपट्या अग्नीमध्ये शिरल्या आणि कोणाची मुंडकी अग्नीमध्ये शिरली. काही सर्प पांढरे शुभ्र होते, काही कृष्ण सर्प होते, काही नीलवर्ण होते, काही थकलेले म्हातारे होते आणि काही अगदीच बच्चे होते. अनेक प्रकारच्या भीषण आरोळ्या मारीत प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये ते पटापट पडू लागले. काही सर्प 1 कोस लांबीचे होते तर काही 4 कोस लांबीचे होते. ते गायीच्या काना इतके लहान होऊन त्या अग्नीच्या रोखाने आले आणि त्या अग्नीमध्ये अनावर वेगाने घुसले. अशा प्रकारे लाखो आणि कोट्यावधी सर्प दीनहीन होऊन त्या अग्नीमध्ये कायमचे नाहीसे झाले. काही सर्प घोड्यासारखे होते, काही हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसत होते, काही उन्मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे विशाल देहाचे आणि महाबलाढ्य होते, काही अगदी लहान होते तर काही फार थोराड होते. त्यांचे रंगही तरतऱ्हेचे होते आणि त्यांचे विष अतिशय दाहक व जलाल होते. काही फार भीषण होते, काही महाद्वाराच्या अर्गलेप्रमाणे प्रचंड होते. असे असंख्य विविध सर्प सर्पसत्रातील प्रदीप्त अग्नीमध्ये येऊन पडले. शौनक म्हणाले, त्या प्रज्ञावंत जन्मेजयाने आरंभिलेल्या महाघोर अत्यंत भीतीप्रद आणि सर्व नागांना फार विषण्ण करून टाकणाऱ्या त्या सर्पसत्रामध्ये कोणते महर्षी ऋत्विज होते, कोणते सदस्य होते आणि सर्पसत्राचे समग्र विधान ज्यांना पूर्णपणे अवगत होते असे याज्ञिक कोण कोण होते हे तू विस्ताराने सांग. यावर सौती म्हणाला,
ठीक आहे. जन्मेजयाच्या त्या यज्ञामध्ये जे प्रज्ञावंत ऋषी, ऋत्विज आणि सदस्य होते त्यांची नावे मी आता सांगतो. च्यवन ऋषीच्या वंशामध्ये निर्माण झालेल्या श्रेष्ठ वेदवेत्ता चंड भार्गव नावाचा ऋषी त्या यज्ञामध्ये होता, म्हणजे अग्नीमध्ये आहुती टाकणारा होता. कौत्साच्या कुळात जन्मलेला जैमिन नावाचा विद्वान वृद्ध ब्राह्मण उद्गाता होता. शार्गरव नावाचा ऋषी ब्रह्मा होता आणि पिंगल नामक ऋषी अर्ध्वर्यू होता. आता या यज्ञामध्ये जे सदस्य होते त्यांची नावे सांगतो. आपल्या पुत्रांसमवेत व शिष्यांसमवेत असलेले व्यास महर्षी, उद्दालक, प्रमतक, श्वेतकेतू, पिंगल, असित, देवल, नारद, पर्वत, अत्रेय, कुंड, जठर, कालघट, वात्स्य, जप आणि स्वाध्याय यामध्ये नित्य मग्न असलेला वृद्ध श्रुतश्रवा, कोहल, देवशर्मा, मौद्गल्य, समसौरभ हे तर झालेच, पण त्यांच्याशिवाय वेदांमध्ये पारंगत असलेले दुसरे अनेक ब्राह्मण जन्मेजयाच्या त्या सर्पसत्रामध्ये सदस्य होते. सर्पसत्र नामक त्या महायज्ञामध्ये ऋत्विज अग्नीमध्ये आहुती टाकू लागले असता सकल जगातला भयभीत करून सोडणारे महाभीषण सर्प त्या अग्नीमध्ये पटापटा पडू लागले आणि त्या सर्पांच्या वसेचे आणि मेदाचे अक्षरशः पाठ वाहू लागले. त्यांचे दहन अखंड चालूच असल्यामुळे असह्य दुर्गंधी सगळीकडे पसरली. अग्नीमध्ये धडपडत येऊन पडणाऱ्या आणि अंतराळातून अग्नीच्या रोखाने खाली येत असलेल्या, तसेच अग्नीमध्ये प्रत्यक्ष भाजून निघत असलेल्या सर्पांचा कोलाहल सर्वत्र दुमदुमून राहिला होता. इकडे जन्मेजय राजाने यज्ञाची दीक्षा घेतली आहे हे कळता क्षणीच नागेंद्र तक्षक इंद्राच्या भवनामध्ये गेला. आपल्या हातून घडलेल्या अपराधामुळे भयभीत झालेल्या त्या नागराजाने घडलेला सारा वृत्तांत इंद्राला सांगितला आणि तो त्याला शरण गेला. इंद्राने तक्षकाचे म्हणणे ऐकून घेतले आणि तो त्याला शांतपणे म्हणाला, तक्षका, या सर्पसत्रापासून तुला कसलेही भय नाही. तुझ्यासाठी पितामह ब्रह्मदेवांना मी पूर्वीच विनंती करून ठेवली आहे, म्हणून तू भय बाळगू नकोस आणि मनातील सारी खिन्नता काढून टाक. सौती म्हणाला, अशा प्रकारे इंद्राने आश्वासन दिल्यानंतर त्या नागराज तक्षकाला धीर आला आणि तो आनंदित होऊन इंद्राच्या भवनात सुखाने राहिला. जन्मेजयाच्या सर्पसत्रातील अग्नीमध्ये नाग पटापट पडू लागले असता अत्यंत कष्टी झालेला वासुकी आपल्या परिवारातील फारच थोडे नाग उरल्यामुळे संतापला आणि त्या नागश्रेष्ठ वासुकीच्या चित्ताला आत्यंतिक विषण्णतेने ग्रासून टाकले. त्याच्या काळजाचा थरकाप झाला आणि तो आपल्या जरत्कारु नामक भगिनीला म्हणाला, माझ्या सर्वांगाचा दाह होत आहे, मला काहीच दिसत नाही. काय करावे हे न समजल्यामुळे मी अगदी हवालदिल झालो आहे. माझे मन कमालीचे अस्थिर झाले आहे. माझ्या डोळ्यावर झापड येत आहे. हृदय विदीर्ण होत आहे. असहाय्य होऊन सर्पसत्रातील प्रदीप्त अग्नीमध्ये मलाही पडावे लागेल अशी मला भीती वाटू लागली आहे. आम्हा सर्पांचा घात करण्यासाठी जन्मेजयाचा हा यज्ञ सुरू झाला आहे आणि मलाही मृत्युमुखी पडावे लागणार आहे असे मला स्पष्ट दिसत आहे. ताई, ज्या उद्देशाने मी तुला जरत्कारु ऋषीला अर्पण केली होती तो उद्देश सफल करून घेण्याची ही वेळ आली आहे. माझे आणि माझ्या सर्व बांधवांचे तू रक्षण कर. हे भुजगोत्तमे, तुझा पुत्र आस्तिक जन्मेजयाच्या या यज्ञाची मुळीच सांगता होऊ देणार नाही असे पितामह ब्रह्मदेवांनी मला पूर्वीच स्वतःच सांगितले होते. म्हणून हे वत्से, प्रतिष्ठित वृद्धांनीही ज्याचा मान राखावा अशा तुझ्या अल्पवयी पुत्राला
माझ्या आणि माझ्या सेवकांच्या सुटकेसाठी तू आज विनंती कर. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.